आज आपण बनवणार आहोत आळूवडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची, त्याचे देठ काढायचे आणि असे लाटून घ्यायचं जेणेकरून शिरा चपट्या होऊन जातील। आणि मग लसूण, मिरची, कढीपत्ता, जिरं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं। मग एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन पीठ, आपण केलेलं वाटण, चवीनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि पांढरे तीळ घालायचे। आणि मग गूळ आणि चिंच भिजवलेलं पाणी घालायचं। आता हे सर्व जिन्नस एकत्र छान मिक्स करायचे। अशा प्रकारे सगळं एकजीव करून घ्यायचं। मग हे तयार झालेलं पीठ आपण अळूच्या पानांना लावायचं। असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। एकावर एक 4, 5 किंवा 6 पाने ठेवून असं सगळीकडे पीठ लावायचं आणि असा छानपैकी रोल बनवायचा। आणि एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे रोल ठेवायचे। उकळत्या पाण्यावरती ठेवायचं। 15 ते 20 मिनिटांमध्ये हे रोल शिजतात। मग अशा एकसारख्या वड्या करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आणि खरंच वडी खूप छान झाली होती। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।